सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असलेलं बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा यात्रा महोत्सवाची सुरुवात नारळाच्या होळीने झाली। दरवर्षी होळीच्या दिवशी सैलानी यात्रेला सुरुवात होत असते। हाजी अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांच्या दरगावर चादर चढवल्यानंतर नारळाच्या होळीची विधिवत पूजा अर्चना केली जाते। यानंतर होळीला पेटवलं जातं। या होळीमध्ये भाविक नारळ अर्पण करतात। या होळी पूजनाच्या कार्यक्रमाला यात्रेसाठी आलेले भाविक उपस्थित असतात। नारळाची होळी पेटवल्यानंतर या यात्रा महोत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते। सैलानी बाबांच्या दरगावर माथा आणि चादर चढवण्यासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यातील भाविक या यात्रा महोत्सवामध्ये सहभागी होत असतात। 5 दिवस चालणाऱ्या या यात्रेचा समारोप संदल होऊन फात्याने होतो। 25 मार्चच्या मध्यरात्री उटणीवरून सैलानी बाबांचे संदल काढण्यात आला। या संदलमध्ये लाखो भाविक सहभागी झाले होते। सैलानी बाबा यात्रा महोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता। राज्यभरात विविध एसटी बस आगारातून या यात्रेसाठी विशेष बस सेवेची व्यवस्थाही करण्यात येते। पहिल्याच दिवशी सुमारे 1.5 ते 2 लाख भाविकांनी हजेरी लावली। यात्रेत मनोरुग्णांना घेऊन येण्याची परंपरा आहे। मनोरुग्णांना येथे आणल्यानंतर त्यांची व्याधी बरी होते अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी गावी देशभरातून आलेल्या विविध धर्मपंथांच्या भाविकांच्या उपस्थितीत सैलानी बाबा यात्रा महोत्सव संपन्न झालाय। हाजी अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबाचा संदल महोत्सव होळीपासून सुरुवात होते व सतत 5 दिवस इथे उर्साचा कार्यक्रम चालते व येणाऱ्या 25 तारखेला इथे संदलचा प्रोग्राम होऊन हजारोच्या संख्येने लोक इथे येऊन बाबाच्या दर्ग्यावर येऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन हाजी अब्दुल रहमान उर्फ सैलानी शाह बाबा यांची यात्रा होळीपासून सुरुवात होते। होळीचा सुरुवात करण्याचा हे आहे की नाळ्याची होळी जळते। 2-3 ट्रक नाळ्याची लोक भाविक टाकतात, ते होळी जळते। होळी जळून लाखोच्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये पुऱ्या देशामधून लोक येतात जातात आणि 5 दिवसानंतर या बाबाचा संदल पिंपळगाव शराई इथून येऊन बाबाला चढते। त्यांच्यानंतर यात्राचा समाप्ती होते।